गाईज आम्ही वर आलोय खूप बरेच नंतर, पण मागं पण दादा राहिलेला आहे. मात्र पुढं चाललाय सध्या चाललोय आम्ही वर. बघण्यासारखं आहे खरं राजगड, असं ऐकलंय. आता वर जाऊन बघू कसं आहे राजगड. बाकी जय शिवराय. आज कसं वाटतंय सर? अजून थोडे मित्र पाहिजे, मग अजून मजा येते. पण आज आहे पुढे गेला करतो परत दम लागायला लागला. अवघड आता सोपं वाटतंय का? नक्की या. हाय गाईज, आत्ताच आम्ही जेवण केलं दोघांनी. आता हे पाहू शकतो पद्मावती मंदिर आहे इकडे त्या साईडला, बॅक साईडला. आणि हा बॅकचा आहे जो बॅकला दिसतो तुम्हाला, पद्मावती तलाव आहे. मजा येते का राजगडावर? चाललंय बाकी नाही काय. तुम्हाला दाखवेन पुढच्या व्हिडिओत काय काय चालू आहे, म्हणजे सध्या काय काय राजगडावर खूप काही गोष्टी आहेत, पण त्या पूर्ण नाही होऊ शकते. त्यासाठी आपल्याला स्टेज करावं लागतं. बघू चालला विचार आठवतो माझा स्टेला यायचा, पण आम्हाला पार्टनर कोण नाही. तुम्ही येत असेल तर सांगा तसं कमेंटमध्ये. नाही बघू शकतो दगड किती मोठे मोठे दम पण लागतोय. वातावरण पण तसं आहे स्वर्गात आहे का नाही? कसं वाटतंय स्वर्गात आल्याचं वाटतं? मला वाटतं सोपं आहे, पायऱ्या वगैरे असते सोपं जातं, पण खरं तर नाही आहे. आता तिथे बघू शकता पायऱ्या किती आहेत. आता कसं वाटतंय पायऱ्या चढून? आता पण थकलाय, मी पण थकलोय. पायऱ्या तशा खतरनाक आहे, तुम्ही बघू सोपं नाही काहीच. त्यावेळेस कशी येत असतील शिवाजी महाराज त्यांची मावळी. खूप ट्रेकर्स आता जाऊन आलेत, बघू शकता. आता आम्ही आत्ताशी चढायला सुरुवात केली काही. बघू आता कसं होते. वर गेलो तुम्हाला दाखवेन मी. खूप अवघड आहे घ्यायचं, आता तुम्ही बघू शकता. सोपं नाही बघा. आता आतून चढायला सुरुवात केली. रेलिंगला धरून चढावं लागते, बघू शकता तुम्ही. ऑप्शन नाही आहे. खतरनाक किल्ला आहे. कशी येत असतील त्यावेळेस शिवाजी महाराजांची सैनिक, बघू शकता तुम्ही. हलायला लागले हे तर एवढं चढायचं कशासाठी? फक्त एका गोष्टीसाठी चढायचं. कसं वाटतं? कसं वाटतंय बघून? सोपं नाही. सोपं वाटतंय तुम्हाला? बघा सोप्या नाही ट्रेकिंग करण्याची गोष्टी. बघू शकता आता आमचा मोबाईल
थकलाय का अथर्व? अथर्व थकलाय. मला नाही आता थकवा जाणवत, कारण ह्याच्या पुढे थकवा काहीच नाही. हे जे बघण्यासाठी ना पूर्ण माणूस थकू शकतो. अथर्व जर काय सारखंच बघतोय तिकडे. परत एकदा कसं वाटतं तो कसं जात असते आपली लाईफ मध्ये एकदा तरी राजगड बघायला खरंच. अथर्व दादा धन्यवाद कॅमेरा पकडल्याबद्दल. अवघड आहे. एक दादा भेटलेला आहे आपल्याला. कसं वाटतंय दादा राजगड बघितलं? नाव काय तुमचं? कुठले तुम्ही? हे जाऊन आलेत आता सध्या दोघं मित्र दिसत आहेत. कसं वाटतंय बघितलं निसर्ग इथला? काही सोपं नाही चढणं. आतून एवढे कष्ट फक्त हा व्ह्यू बघण्यासाठी घेतले. दिस व्ह्यू. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. व्हेरी हार्ड गाइस. दम पण भरतोय लगेच. सगळं काही माफ आहे. एवढी काय मेहनत आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा.
राजगड खूप भारी, आयुष्यात एकदा तरी राजगडाला भेट द्या. रायगड नाही पाहिलं तर काय पाहिलं गाईज तुम्ही, हे बघा. कसं वाटतंय गाईज? वर बाले किल्ला आहे, वर पण मस्त आहे, पण हितला व्यू बघू शकता तुम्ही, एकदम मस्त आहे खरंच. राजगडला एकदा आयुष्यात यावंच, काय म्हणणे आता तुझं? आणि ट्रेकिंग शिवाय तर मजा नाही, करत राहिलं पाहिजे. ट्रेक केला नाही काय केलं असं पण होऊ शकतं. सध्या बघू शकता आम्ही खूप जवळ आलो, आता सुवेळा माचीवर आलो. सध्या खालनं पण रोड होता, पण वरून जायचं प्रेफर केलं. अंकल पण येऊन गेले तिथे दोनदा ते. आम्ही माझं फर्स्ट टाइम आहे, खरंच खूप मस्त वाटते काय राजगडला. तुम्ही बघू शकता की ते हत्तीचा आकार झालेला आहे. दुसऱ्या पाचवीमध्ये दिसेल म्हणजे अजून असं वाटतंय मित्र पाहिजे होते. अथर्वचा मित्र असता तरी चालला असता, माझे मित्र असते तर अजूनच मस्त मजा आली असती. कारण जयला खूप मिस करतो, नेक्स्ट टाइम मी जयला घेऊन येईन. अथर्व पण म्हटला जय आला असता, पण अचानक प्लॅन ठरल्यामुळे आलो आम्ही. तर खूप मस्त आहे ते विहीर टाईप काहीतरी आहे. यायचं का परत आता राजगडला? अथर्वचं म्हणणं इथं कॅम्पिंग करायचं, 3 दिवसाचा किंवा 2 दिवसाचा स्टे करायचं. खरंच व्ह्यू भारी आहे तिथे, खूप मजा येईल. सगळे मित्र वगैरे आमचे एकत्र आले, फॅमिली आल्यावर पण मजा येईल. आणि ते पाण्याची टाकी बोर्ड पण लावला, मोठे मोठे पाण्याची टाकी. खरंच ट्रेकिंग केलं नाही तर काय केलं नाही आयुष्यात असं योग. हो का, बघू शकता पाण्याची टाके, 1 इकडे 2 आणि पलीकडे 1, 3 असे आहेत. खरंच हिवाळ्यात अनुभव घ्यायचा, खूप सुंदर आहे अनुभव. पावसाळ्यात कसं तर खडतर प्रवास आहे, कारण रोड पण जरा अवघड आहेत. आत्ताच रोड सोपं वाटतं तुम्हाला, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेन तुम्हाला, पुढच्या व्हिडिओमध्ये स्किप करून कसा आहे तो काय रूट.
जागा आपल्यावर आहे, त्यामुळे वर चालू. लाईफ मध्ये एकदा तरी या गाईस राजगडाव, कारण जन्नत आहे जन्नत. बघू शकता आत्ता 5 वाजले, असं वाटतही नाहीये 5 वाजले. अजून खूप खाली जायचे आम्हाला गाईस. 5 वाजलेली पण कळले नाही. गडच असं बनवलाय, 8 दिवस फिरून पूर्णारा गड आहे हा. त्याला स्टेच पाहिजे. आम्ही नेक्स्ट टाइम नक्की स्टेला येऊ आणि त्यांचं काय नाही स्पेशलीचे नक्की आवडायला राजगड. आयुष्यात काय केलं असेल तर पहिल्यांदा कुठला तरी गड असा आवडला असेल मनापासून तर राजगड आहे गाईस. बॅक कार ट्रॅकिंग आहे आणि वर आल्यावर जो सौंदर्य आहे ना, जे जन्नत आहे, अक्षरशः जन्नत. मी स्वतः बघितलंय गाईस वर कसं होतंय. मी अथर्वनी